नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही छानच असाल. चला आज पाहूयात मेथीच्या पानांची खमंग आणि कुरकुरीत अशी भजी. ही भजी टेस्टला खूप छान लागतात आणि अगदी झटपट होतात. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आणि हो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर एका मिक्सिंग बाउलमध्ये घेऊ 1 वाटी आणि अर्धी वाटी म्हणजेच 1.5 वाटी बेसन, यामध्ये ऍड करूयात अर्धी वाटी बारीक रवा, 1 चमचा काळी मिरी क्रश करून घेतली आहे, 1 चमचा धणे, आलं आणि लसूणची पेस्ट आहे ती घालूया 1 चमचा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात. मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा पांढरे तीळ, पाव चमचा हिंग आणि 2 वाट्या मेथी ते बारीक चिरून घेतली आहे. स्वच्छ धुवून मेथी बारीक चिरलेली आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया. आणि थोडं थोडं पाणी ऍड करून जाडसर असं बॅटर बनवून घेऊ आपण. पाणी एकदम आपल्याला घालायचं नाहीये, जसं लागेल तसं पाणी घेऊयात. हे बघा, आपल्याला अशा प्रकारचं बॅटर पाहिजे. आता हे बॅटर 10 मिनिटं असं झाकून ठेवू. 10 मिनिटं झालेत. आता यामध्ये ऍड करूयात पाव चमचा खायचा सोडा. खायचा सोडा नसेल तुम्ही इनो सुद्धा ऍड करू शकता. आणि 3 चमचे गरम तेल. इथे गरम तेल घातल्यामुळे भजी आपले मस्त खुसखुशीत असे तयार होतात. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात बॅटर आणि चांगलं 2-3 मिनिटं फेटून घेऊयात. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय. तेल जास्त सुद्धा गरम आपल्याला करायचं नाहीये, मीडियम गरम करायचंय आणि मध्यम असा गॅसवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायचे. साधारण 7 ते 8 मिनिटं लागतात आपल्याला ही भजी तळायला. गॅस एकदम पण स्लो करायचा नाहीये, नाहीतर मग भजी खूप तेलकट होतात. भजी तेलामध्ये सोडल्यावरती आपल्याला लगेच पलटायचे नाहीये. साधारण अर्ध्या मिनिटाने आपण ही भजी पलटून घेऊयात. बघा कशी आत्ताच मस्त फुललेत हे भजी. लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. हे अजिबात कडू लागत नाही मेथी घातली तरी सुद्धा. साधारण 7 ते 8 मिनिटं आपण मध्यम आचेवरती ही भजी तळून घेऊया.
लक्षात ठेवा, इथे आपल्याला गॅस बिलकुल फास्ट करायचा नाही आहे. आपल्याला हे मध्यम आचेवरतीच करायचे आहेत. नाहीतर मग भजी असं वाटतं बाहेरून शिजलेत पण ते आतून पूर्ण कच्चे असतात. त्यामुळे 7 ते 8 मिनिटं मध्यम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बघा साधारण 7-8 मिनिटं झाली आहेत. आपले भजी मस्त असे फुलले आहेत. हे आपण काढून घेऊ आणि दुसरी बॅच याचप्रमाणे तळून घेऊया. एका वेळी जास्त भजी पण आपल्याला तेलात सोडायचे नाहीये. ही बॅच सुद्धा आपण त्याप्रमाणेच तळून घेऊयात. बघा तयार आहेत आपले मस्त आणि कुरकुरीत अशी मेथीची भजी. चवीला अतिशय छान लागतात. ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.